शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी काटकर साहेब ज्यांचं खूप आतोनात प्रेम आहे नारिवली गावावरती त्यांचे या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। चलिए जगदीश सर, जब उभर की समाप्ति होती है थोड़ा सा 3 ओवर का ड्रिंक्स रहता है, तभी मेहमान लीजिए। बड़ा मैच है निश्चित रूप से। माफी चाहेंगे दर्शकों से, अब तक नहीं पहुंच पा रहे हैं निश्चित रूप से, थोड़ा सा पर मेहमानों का काटकर साहेब तो चलते मुकाबले की तरफ देखिए। यहाँ पर पहला विकेट गिरा पहली गेंद के पर। डीजे थोड़ा सा आवाज बढ़ा कर लीजिए। कदम साहेब या तो चलिए चलते मुकाबला की तरफ देखिए। मेहमानों के पर खातेदारी ओमकार जी, देखिए बड़ा मैच है। जैसे ओवर की समाप्ति होती है हम जान सकते हैं मेहमानों का भी खातेदार करना जरूरी है। ओहो, लगातार देखिए बाउंसर से हो रही है हमला। क्या कमाल की गेंदबाजी ओमकार जी। और पहला ओवर में देखिए ऐसा गेंदबाजी, जैसे कहते ना पहली नजर में दिल चुराया। हॅलो तर या दरम्यान आर्वेकर साहेब असतील पोलीस स्टेशनचे मुख्य निरीक्षक, त्याचबरोबर तागडे साहेब आणि करडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या आपला सुद्धा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल। या स्पर्धेचे आयोजक विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय। गो टू कमेंट्री बॉक्स। चलिए जगदीश सर, यहाँ पर देखिए कितना बड़ा कैच छूटा। अगर सोले पिक्चर के ठाकुर भी होते ना ये कैच ले सकते थे। तागड़ साहेब, आरेकर साहेब, आयकर असतील तर स्टेज वरती यावे। आरेकर साहेब या लवकर यावरती। तागड़ साहेब असतील त्यांनी पण वरती यायचं आहे। आणि करडे साहेब वरती यायचंय वरती। तो चलते मुकाबला की तरफ देखिए। यहाँ पर थोड़ा सा मेहमान नवाज यहाँ पर, और देखिए ऋतिक का यहाँ पर ऋतिक के ऊपर देखिए काफी बख्शिश इनाम लगा, जिक्र करेंगे निश्चित रूप से। लेकिन मैदान की तरफ हम तो पूरी तरह से पहुंच नहीं पा रहे हैं, हम मूड में भी नहीं आ पा रहे हैं। तो तर नार्वेकर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आयोजक विश्वनाथ मस्कर यांच्या शुभ हस्ते। त्याचबरोबर पुढचा सन्मान तागड साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल। आणि त्याचबरोबर करडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय। सामना सुरू झालाय आणि ते मात्र चेंडूच चालाय चौकाराच्या दिशेने। मात्र या ज्या हनुमान दातिवली टीमला या ठिकाणी पाहतोय, या दातिवली गावचे सन्माननीय भोलेश्वरजी म्हात्रे, अनुपजी म्हात्रे आणि प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आल्या। त्याचबरोबर जो एक्झिबिशन मॅच झाला ते सर्व पोलीस डायगर पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन एक एक्झिबिशन मॅच खेळला, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार। ओ टू बाबूशाह। तो चलिए बात करेंगे यहाँ पर सौरभ भोईर, देखिए बात करेंगे उनके लिए। देखिए ऋतिक पाटिल के लिए खास करके 2 गेंद के ऊपर 2 छक्के लगाने के लिए 1000। और तर या दरम्यान पाहतोय या पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आपले सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर माजी सभापती सुद्धा आहेत, त्यांचं प्रवीणजी पाटलांचं या ठिकाणी मी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। चलिए जगदीश सर, हुआ क्या पूरा? तो चलेंगे मुकाबले की तरफ देखिए। बात करेंगे यहाँ पर चलिए बात करेंगे गणेश जी पाटिल साहब, ग्राम पंचायत सदस्य ओडोली, देखिए उनकी तरफ से हैट्रिक छक्के के लिए हर बल्लेबाज के लिए यहाँ पर 3000। क्या बात है। चलेंगे मुकाबला की तरफ।
ओहो, ये चलिए यहाँ पर AK-47 कई दिन दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार 6 रन। धन्यवाद ये यहाँ पर देखिए बात करेंगे ना आप बल्लेबाज ऋतिक पाटिल जिनके लिए 2 छक्के के लिए देखिए यहाँ पर बख्शी निश्चित रूप से सौरभ बोहरी की तरफ से, लेकिन पहला छक्का उनकी तरफ से आता हुआ यहाँ से। ओहो, इस बार देखिए गेंद हल्के से यहाँ पर ऑफ स्टॉम्प के बाहर निकलता हुआ आउट स्विंग थोड़ा सा देखने को मिला। ये अच्छे वेरिएशन तारीफ करना चाहूंगा गेंदबाज के। पहला गेंद के देखिए यहाँ पर छक्के दागे यहाँ पर ऋतिक पाटिल ने जैसे स्ट्राइक लिए यहाँ पर, और उसके बाद देखिए सेकंड गेंद के ऊपर डॉट गेंद। इससे कहते हैं मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून था। गेंदबाज फिर से एक बार होंगे तैयार से, और रनों की बात करेंगे। रन दिखे जाकर पहुंच गए यहाँ से 15 रन। थोड़ी सी माफी चाहेंगे दर्शकों को यहाँ पर। और इस बार देखिए वाइड यॉर्कर सोई लाइन गेंद थी और ऋतिक पाटिल को फंसाया यहाँ पर जाल में। कहते ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। ऋतिक पाटिल के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद। धन्यवाद डीजे। चलिए ऋतिक पाटिल देखिए एक बड़े खिलाड़ी हैं, लेकिन गेंदबाज ने छक्के खाने के बाद मनोज मात्रे ने बता दिया कृष्णा जी कि कान बड़ा होने से कोई बहरा नहीं होता और एकाक छक्के खाने से कोई आशीष नेहरा नहीं होता। आजकल जसप्रीत बुमराह का जमाना है भाई, वापसी रखने की ताकत रखते हैं। मोहम्मद सिराज का जमाना है भाई, अक्सर पटेल का जमाना है भाई। तो यहाँ पर छक्के खाने के बाद कमाल की वापसी यहाँ पर 6 का मॉडल बॉल टीम बात करेंगे। बड़ी ताकतवर टीम है, जैसे कहते हैं ना काफी घाट की ये पानी पीने वाली टीम है। रायगढ़ लीजिए, थाने लीजिए, बदलापुर, कहीं भी लीजिए, कोई भी इलाके में लीजिए। आज इस टीम को देखिए, दोनों टीम को सपोर्ट करने के लिए दर्शक खचाखच 55,000 से ज्यादा। ओहो, इस बार देखिए जगह बनाकर गेंद को खेला, शॉर्ट स्क्वायर लेग तैनात था, लेकिन गेंद देखते देखते डीप स्क्वायर लेग सीमा के बाहर 4 रन। थँक्यू। तर याच दरम्यान मंचावरती एक मोठी हास्य रायगडचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि शिवसेनेचा एक बुलंद आवाज पनवेल शिवसेना तालुका प्रमुख सन्मान्य एकनाथ शेठ म्हात्रे मॅनप्रमुख कुटारी गावचे सुपुत्र यांचं या मंचावरती आगमन झालंय। आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। चलिए बात करेंगे यहाँ पर, और ये चलिए यहाँ पर बड़ा अच्छा गेंद है। जगदीश सर बात करेंगे ना, एकनाथ दादा की बात करेंगे ना, बहुत बड़ा कमाल धमाल का उनका भी 40+ का मैच रहता है। ये 40+ का मैच ना किसी ने अगर चिंगारी लगाए ना, वो एकनाथ दादा। फ्री एंट्री रहती है और पूरा धमाका धमाल रहता है। खाना लीजिए, पीना लीजिए, जश्न लीजिए, माहौल लीजिए। उनके पुत्र क्या अनिकेत म्हात्रे का देखिए बात करेंगे, जन्मदिन कुछ दिन पहले काफी धूमधाम से साया फार्म हाउस पर मनाया गया। और ये चलिए भाई मौका मौका मौका, और फिर से बन गया मौका, और एक विकेट गिरता हुआ यहाँ पर। सर धातुली टीम देखा यहाँ से हाथ करते हुए पूरी तरह से देखिए यहाँ पर चारों खाना चाहिए था। हर बल्लेबाज के विशाल पाटिल का विकेट गिरा, उसके बाद लगा के ऋतिक पाटिल यहाँ पर लंबा इनिंग्स खेलेंगे। लेकिन ऋतिक पाटिल का विकेट गिरने के साथ साथ यहाँ पर बात करेंगे ना, कल्पेश पाटिल देखिए उनका विकेट खेलता है। लेकिन अभी तक देखिए मैदान के अंदर कमलेश सिंह, लेकिन एक मिडिल ऑर्डर की बात करेंगे ना, ताकतवर बल्लेबाज विकास देखिए बात करेंगे। जैसे हम रायगढ़ में देखते हैं मुरबी के मुकेश ठाकुर, भला इस साल इस सीजन पर ज्यादा नहीं दिखते हैं, और बुम बुम मिडिल ऑर्डर के ताकतवर बल्लेबाज। और जैसे आरसीसी पेट टीम मैदान के ऊपर होगा, निखिल सेल के मिडिल ऑर्डर के ताकतवर बल्लेबाज देखिए। या दरम्यान गणेश जोशी यांचं ते शुभागमन होतं। आरसीसी पेट नाईट आणि डे क्रिकेट स्पर्धेचे प्रणेते आणि आरसीसी संघाचे नक्कीच पुरस्कर्ते तर गणेशदादा जोशी आपलं हार्दिक स्वागत आहे या मंचकावरती, आणि सोहेलचं आगमन झालं त्यांचं देखील आम्ही करतो हार्दिक स्वागत। आणि आपण नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतो टॉससाठी। टीम आरसीसी पेटचे कॅप्टन अरबाज शेख आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करणारी टीम आहे ओमसाई आगासन, कॅप्टन निल्सन मडवी टॉससाठी रिपोर्ट करायचा। नाव बॅक टू क्रिकेट, पुन्हा एकदा जाऊया या मॅच मध्ये जिथे चांगली कामगिरी करते इन्फॉर्म टीम दातिवली। ऐकूयात बाबूशाहचा आवाज। तो चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए काफी इनामों की बरसात। टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ से देखिए 19 के ऊपर 3 विकेट्स गंवाए हैं। लेकिन ओडोली की बात करेंगे यहाँ पर
राजबीर ये दशरथ हजर साहब देखिए उनकी तरफ से खास करके बात करेंगे ना, 4 गेंद के ऊपर 4 छक्का लगाते हैं तो 5,000, यानी कार्लोस ब्रैथवर्ड की याद दिलाना चाहते हैं, कारेन पोलार्ड की याद दिलाना चाहते हैं। और उससे पहले तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। यहाँ पर काफी बख्शिश लग रहा है, लेकिन इस मैदान के ऊपर देखिए ताकत बल्लेबाज विकास देखिए मैदान के ऊपर उतरे हैं, दबाव में है टीम। ओ हो ये कैसा गेंद है भाई, केले के जैसे मुड़ता हुआ जाता हुआ। सवाल पूछ रहा है विकास से जाकर, लेकिन अभी तक विकास शांत है। ये मत सोचे कि ये बंदा शांत है, कमलेश अभी तक शांत है, ये मत सोचिए ये शांत है। कहते ना कोई खिलाड़ी का शकल को देखकर उसका ताकत का अंदाजा मत लीजिए। ओमकार जी शकल भी ऐसा क्रिस गेल का बहुत बेकार है, लेकिन कितना खतरनाक है। कारेन पोलार्ड देखिए 6 गेंद के ऊपर 6 छक्के, किसी की शकल को देखकर उसका ताकत का अंदाजा मत लीजिए। क्या इशारा हो रहा है अंपायर की तरफ से? चलिए वहां पर सामने से ये देखिए चेंज दगा मॉडल वे टीम देखिए, वो नजरे से भी खेलते हैं, दिल से भी खेलते हैं, दिमाग से भी खेलते हैं। और सामने से देखिए यहाँ पर गेंदबाज तैयार फिर एक बार, और ये खूबसूरत देखिए कलाई के सारे गेंद को मोड़ लिया। यहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर्स तैनात थे, लेकिन से डीप स्क्वायर लेग तक गेंद पहुंचा, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ देखिए 2 रन आता हुआ। ओमकार जी कहते ना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ, क्योंकि हालत अभी नाजुक है। और जैसे स्कोर आगे बढ़ेगा और जैसे ओवर आगे जाएगा, मुझे लगता है ये ओवर को थोड़ा समझबूझ का क्रिकेट खेल रहे हैं। और तारीफ करना चाहूंगा गेंदबाज जी यहाँ पर पेश, क्या नया गेंद का क्या इस्तेमाल कर रहे हैं। कितनी गेंद देखिए इनस्विंग जो उनके अंदर की तरफ गेंद जा रहा है, और टेनिस गेंद में ओमकार इतना आसान नहीं रहता आपको गेंद को घुमाना। तो स्वतः एक चांगला लेदर क्रिकेटर आहे, ओव्हर द विकेट येतो आणि सांगून जातो की राईज करण्याची ताकद गुडलँड स्पॉटवरनं मी ठेवतो। आणि ज्यावेळी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता, लेदर बॉल क्रिकेट खेळता, आणि भरपूर मोठं डिफरंट आहे बाबूशा 2 क्रिकेटमध्ये, मग ते जर तुम्हाला मॅच करता आलं ना तर तुमच्यापेक्षा चांगला क्रिकेटर दुसरा कोणीही नाही। आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये जो अँगल तुम्हाला शिकवला जातो, फिंगर रोल करायला शिकवले जातात, ते फिंगर रोल होत आहेत आणि चेंडूला स्विंग करण्याची ताकद भावेश दवी हे नाव ठेवत आहे। ओहो क्या कमाल की गेंद सर, ये देखिए थोड़ा हल्की से चुका, क्या पल्ला लिया था यहाँ पर। और शायद मेरे सबसे बाई के रूप में यहाँ पर, चलिए बाई है तो अंपायर हाथ ऊपर थोड़ा उठा दीजिए, लेग बाई के रूप में देखिए यहाँ पर। और निश्चित रूप से यहाँ पर देखिए अच्छी अंपायर का तारीफ करना चाहूंगा। और क्या कमाल की गेंदबाजी, ओमकार जी की गेंदबाजी देखकर मजा आ गया भाई, जिसे मोहम्मद सिराज गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर, ऐसा लग रहा है। यंग टॅलेंट आहे, यंग स्पिरिट आहे, आणि स्वतःच्या पावलांचं प्रत्येक एक पाऊल जे टाकायचं ना ते फक्त यशाच्या मागे धावून जायचं आहे हे सांगत असताना भावेश दवी बॉलिंग करतोय, ही चांगली गोष्ट आहे। आता बॅटल भरपूर चांगलं रंगेल, कारण भावेश दवी एक अँगल बनवून बॉलिंग करतोय, त्या समोर डावा त्याचा बॅट्समन आहे, तर संदेश एक चॅलेंज असेल त्याच्यासमोर बॉलिंग करणं पाहिजे। कमलेश पाटील समोर इथे गोलंदाजी कशी होईल, कारण वडवली म्हटलं तर शेवटच्या टप्प्यापर्यंत हार न मानणं, आणि प्रत्येक डोंबिवलीकराला, प्रत्येक ठाणेकराला, रायगडकराला माहिती झालं अलीकडच्या काळात की वडवलीच्या ना रक्ताच्या मी म्हणेल नसेत नाही तर थेंबा थेंबात संघर्ष भिरलाय। म्हणजे या मॅच मध्ये 45-50 एक फाइटिंग टोटल असेल आणि चांगली रंगेली मॅच। बिल्कुल बिल्कुल ओमकार जी, ओडोले टीम बात करेंगे ना, ये बच्चे और बच्चे नहीं रहे, काफी बड़े हो चुके हैं, काम भी बड़ा पक्का करते हैं, लेकिन अभी तक जिस तरह के भावेश ने गेंदबाजी की है ना, काबिल तारीफ है। पहली गेंद के पर देखिए क्या हमला किए थे विशाल पाटिल को बैक टू पेबलान, और पहली गेंद से वहां पर हौसला अफजाई कर देते, टीम का मनोबल काफी बढ़ाए थे। लेकिन कमले बतौर ऑलराउंडर से, और इस बार देखिए शक बनाकर स्क्रीन को खेलना चाहते थे, और बॉटम एंड का यहाँ पर सही इस्तेमाल नहीं कर से बल्लेबाज देखिए पर ऊपरी भाग में लगा। यहाँ पर बल्ले का बात करेंगे और संपर्क सही नहीं हुआ, और सीधा देखिए बात करेंगे फील्डर्स यहाँ पर जयेश देखिए एक बड़े अच्छे खिलाड़ी हैं, उनकी बल्लेबाजी भी यहाँ पर काफी निर्भर करेगा दातोली टीम के लिए। लेकिन स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 24 बाबूशा 24 नक्कीच रन। नुकतंच तुम्ही फील्ड करताना पाहिलं जयेशला, आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये रजनी क्रिकेट असेल तर सगळ्यात घातक बॅट्समन कोण असेल तर ते नाव जयेश उर्फ चिंटू आहे। मात्र इथे आक्रमकता दाखवली आहे कमलेश पाटीलनं, म्हणून म्हणालो ना की भावेश दवी समोर आता चॅलेंज आहे, तो लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर बॉलिंग कशी करेल। वडवलीच्या जरी 3 विकेट गेल्या, विशाल पहिल्याच बॉलवरती बाद झाला, एक मोठा कॉन्फिडंट मिळाला टीम दातिवरीला, तो सिद्ध देखील केला त्या षटकामध्ये भावेशनं। मग त्यानंतर वडवली वार पलटवार करणं ही टीम चांगल्या प्रकारे जाणते, आणि अजूनही या टीमचा जो महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे, मॅचला कधी कलाटणी देण्याची ताकद ठेवतो, विकास मैदानावरती खेळतोय। मग गोलंदाजी करण्यासाठी अजूनही अक्षय सैनं
देखील बाकी आहे. तर मग या मॅचमध्ये जर 50 ते 55च्या आतमध्ये जर दातिवली थांबवतीये ना वडवलीला, तर मी मग त्यांनी चांगली बॉलिंग केली. मग तेच टार्गेट जर 58 ते 60 पर्यंत पोहोचलं तर आपण म्हणू शकतो एक मोठं टार्गेट सेट केलं चेंज द गेम वडवली ब संघानं. आणि भरपूर मोठ्या प्रमाणावरती ही टीम सातत्याने क्रिकेट खेळते. मग भिवंडी पडघा असेल, त्याचबरोबरीनं रायगड बदलापूर प्रत्येक विभागामध्ये हा संघ खेळतो. आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त या हंगामामध्ये ट्रॉफी जिंकणाऱ्या संघामध्ये वर्णी लागते वडवली गावाची. त्याचा देखील अभिमानाने उल्लेख व्हायलाच हवा. तर मग वडवलीकरांसाठी मध्ये सध्या परिस्थिती अशी आहे, 3 ओव्हरचा खेळ झाला, टीमची टोटल धावफलकावरती 28 म्हणजे 9.33 ही सरासरी आहे. 12 बॉलमध्ये इथनं कमीत कमी 27 रन कशा येतील हा प्रयत्न वडवलीचा असेल, तर 50च्या आतमध्ये कसं थांबवलं जाईल हा प्रयत्न दातिवलीचा असेल. रंगीली मॅच, प्रत्येकाचं लक्ष लागलंय सध्याच्या घडीला या सामन्याकडे. चलिए ओमकार जी बात करेंगे यहाँ पर देखिए अच्छा खासा यहाँ पर देखिए भला ही विकेट्स गिरा, लेकिन उसके बाद देखिए 28 के ऊपर 3 विकेट्स यहाँ पर देखिए कमलेश के लिए खास बख्शिश देखिए दशरथ जी हजारे देखिए उनकी तरफ से बात करेंगे ना. 4 बॉल के ऊपर 4 छक्का. थँक्यू. तर याच दरम्यान नेक्स्ट मॅचसाठी आपण याचा RCC पेट आणि त्याला फाईट करेल संघ आपल्याला पाहायला मिळेल. ते दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ओमसाई आगासन संघ आमचे समालोचन कक्षाशी संपर्क करा. तर याच दरम्यान पाहतोय आमचे बदलापूरचे विकासाचे महामेरू आणि ज्यांचं नाव प्रथम येतं विकासाच्या यादीतलं स्थान, ज्याने क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक उंच गरुड झेप घेतली आहे, असे हिंदुहृदय सम्राट चषकाचे आयोजक मंगेश विनायक धुळे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. और ये चलिए भाई शेर इंतजार था और विकास बता रहे हैं हम क्या थोड़ा सरी भोई पूरी धोनी बदमाश हो गई. 6 रन. चलिए नायक नहीं खलनायक, लेकिन कहते ना उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट उसे खलनायक कहते हैं, और दबाव में बेहतर क्रिकेट खेलने वाला. भलाई मैं कहूंगा इस टीम में काफी बाइकमैन है, लेकिन जो मैच विनर इनिंग्स है ना, ये बंदा काफी खेल के देता है. हारी हुई बाजी को जीत में ताकत रखता है, हेलीकॉप्टर उड़ाने का कोशिश. ओमकार जी बात करेंगे ना, काफी लोगों से देखिए शुभकामनाएं इस टूर्नामेंट के लिए आता हुआ, इस टीम के लिए शायद मैं जिक्र करना मेरे लिए भी मुश्किल हो रहा है क्योंकि यहाँ पर मेहमानों का आना जाना, खिलाड़ियों का देखिए बात करेंगे धनाजी पाटिल साहब, हरेश पाटिल साहब, शिवसेना शाखा प्रमुख पीके पाटिल साहब देखिए, टोंडरे वासुदेव पाटिल साहब, बलराम पाटिल साहब देखिए, उनकी तरफ से भी शुभकामना. और खास करके बात करेंगे विश्वनाथ मस्कर साहब. टीम का स्कोर बात करेंगे तो देखिए जाकर पहुंच गया 35 रन. ओमकार क्या कहना चाहोगे यहाँ पर, क्या टारगेट एक सेट होना चाहिए? नक्कीच आता 35 पर्यंत संघ जाऊन पोहोचला. त्या डावा त्याचा बासमाना स्ट्रायकर एंडला विकासनं सिक्सर मारून स्ट्राईक रोटेट केली आहे. आणि सांगितलं या मॅच मध्ये लढता लढता हरलो तरी हरण्याची मला खंत नाही, कारण पुन्हा उठेन पुन्हा लढेल. शांत बसायला वडवली काहीच संत नाही. राऊंड विकेट अँगल केला होता, बॉल ऑन साईडला वळवला हुक करत असताना फुलडा थोडासा वेग घेतात, 1 रन मिळतीये. विकास होता स्ट्रायकर एंडला, त्याला हवी स्ट्राईक. त्याला माहिती अक्षय महात्रे चांगली बॉलिंग करतो, एक सिक्सर त्याच्यासमोर मी मारलाय, तर स्ट्राईक जास्तीत जास्त माझ्याकडे कशी राहील आता तो प्रयत्न करतोय. मग इथनं आता मी म्हणेल विकेटची गरज आहे टीम दातिवलीला, कारण इथे पार्टनरशिप होत गेली तर 60+ सहज जाऊ शकते, एवढी ताकद या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे आणि ते सिद्ध देखील केलंय. म्हणून प्रत्येकाचं प्रेडिक्शन असेल जर इथने 2 बॅट्समन खेळले तर वडवली एक सेफ झोन मध्ये पोहोचेल. तो चलिए गेंदबाज और ये चलिए स्ट्रोक स्वीप खेलना चाहते थे और सीधा देखिए फील्डर के हाथों पर जाकर तारीफ करना चाहूंगा. कमाल कितना आसान नहीं रहता है, और अनिकेत ने देखे क्या कमाल का कैच लिया, और विकास देखिए बड़ा विकेट से यहाँ से गिरता हुआ. धन्यवाद डीजे. रोज रोज तो ऐसा नहीं करेंगे, लेकिन आज दातुली टीम कुछ करने के मूड में है. उनके देखिए समर्थक भी बात करेंगे, किरण दलवी साहब लीजिए और रुपेश जी नायक साहब लीजिए. और देखिए वैभव बात करेंगे, विराट के बड़े फैन और विश्वजीत ठाकुर के, पूरा मैच का मजा ले रहे हैं. देखिए कोई टीम मैदान के ऊपर रहते हैं ना ओमकार जी, हम भला ही 1-2 बंदे का नाम ले लेते हैं जिससे वाकिफ रहते हैं, जो हमारे करीब रहते हैं, लेकिन पूरी गाँव का सपोर्ट रहता है, कहीं ना कहीं पूरी इलाका का सपोर्ट रहता है. आणि व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झाला, मॅचचा आनंद मागचे काही का घेतात मंचावरती एकनाथजी म्हात्रे साहेब, शिवसेनेचं एक भरपूर मोठं नाव, रायगड विभागातील कुटारी गावातील. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण म्हणजे एकनाथ शेठ म्हात्रे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत.
ओहो, ये क्या हो गया? क्या कमाल की टाइमिंग देखिए, ये बंदे ने इरादा बना लिए हैं, सर में कफन बांध लिया है, बचेंगे तो लड़ेंगे और एक 6 रन। थँक्यू डीजे के जी मुंडे. सध्याच्या घडीला ॲज अ क्रिकेटर तर एक मोठं नाव आहे, मात्र समाज कार्यामध्ये देखील तितकाच मोठा वाटा आहे. तर विश्वनाथ मस्करांनी जे गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीच्या वतीनं इन्व्हाइट करतो के जी मुंडे यायचं मंचावरती, भल्या भल्या मैदानावरती गाडतो विजयाचे झेंडे. आणि बाबूशाच्या भाषेत म्हणायचं झालं, जो रोज खातो जास्त अंडे ते नाव आहे के जी मुंडे. चलिए ओमकार जी और कमलेश यहाँ क्या बता रहे हैं? कमलेश बता रहे हैं नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं और मैं भी बेन स्टोक से कम नहीं. गेंदबाजी भी लीजिए कमाल, बल्लेबाजी भी ले लीजिए और रिवॉर्ड से देखिए आड़े बल्ले से छक्के दागे. चलिए गेंद पहुंचाइए भाई. गेंद कहां चला गया यहाँ पर? टीम का स्कोर बात करेंगे. जाकर पहुंचाए 42 रन. और यहाँ पर चलिए गेंद का यहाँ पर मांग कर रहे हैं, चलिए गेंद पहुंचाइए यहाँ पर. और दर्शक से गुजारिश करते हैं अगर गेंद आप तक है पहुंचा है तो वो गेंद आप दीजिए. पुरानी गेंद से खेलना ओमकार जी पसंद करते हैं, बल्लेबाज है. लेकिन कमलेश देखिए क्या कमाल के खिलाड़ी, मैंने इसलिए जिक्र, इनका नाम देखिए कितने बड़े खिलाड़ी का नाम दे दिया कि नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं, ये कमलेश पाटिल बेन स्टोक से कम नहीं. गेंदबाजी लीजिए, बल्लेबाजी लीजिए, फील्डिंग लीजिए. एक बेनस्टोक एक महान अष्टपैलू खेळाडू आहे. वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये त्याचा मोठा रोल होता. ज्यावेळी ट्रेन बोल्टकडनं एक कॅच मिस झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तो सिक्सर आला आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये घेऊन गेला. त्याच गोलंदाजाच्या विरुद्ध 2 सिक्सर मारले आणि खरं तर एक लॉंग ऑफच्या वरनं त्यानं मारलेला सिक्सरांना पूर्ण न्यूझीलंड देश मी म्हणेल येणारे कमीत कमी 50 ते 60 वर्ष मुळीच विसरू शकणार नाही. आणि हा षटकार देखील दातिवलीमध्ये वर्षभर विसरणार नाही आहे. आणि स्पेशली बॉलर अक्षय म्हात्रे, बॉलर तयार, फ्रंट फूटला आले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लॉफ्ट करायचं होतं, लॉंग ऑनच्या वरनं डायरेक्ट हिटचं मानस होतं आणि सिंगल इथे कंप्लीट झाली. आणि एका सिंगलच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. चलिए 4 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ स्कोर की बात करेंगे. 42 रन देखिए हमने बताया, एकनाथ दादा यहाँ पर देखिए तस्वीर रखे हैं, 43 रन बनाए हैं और 40 प्लस के उनकी तरफ से देखने को मिलता है मैच. और इसके बाद देखिए आज भी देखिए तगड़ा मैच का इंतजार हो रहा है, लेकिन 43 रन बनाए हैं. लेकिन चाहेंगे यहाँ पर टीम पन के अंदर रोक लें, लेकिन ऑलरेडी टीम चाहेंगे कम से कम 55-60 तक पहुंच जाए. ओमकार जी एक मुकेश जी भोईर लीजिए, बात करेंगे खोने से और उनके साथ बात करेंगे माइकल फुलर जी लीजिए, बात करेंगे विश्वनाथ मस्कर साहब के लिए देखिए खास करके एडवांस जन्मदिन का मुबारकबाद देना चाहे. निश्चित रूप से यहाँ पर बात करें, मैंने ये बात कहा कि जिक्र करना काफी मुश्किल है. यहाँ पर जितना शुभकामना आ रहे हैं, जितने यहाँ पर इस मैच के लिए लीजिए और दर्शक खचाखच इस सनसनी मैच का मजा लेने के लिए 50,000 से ज्यादा इस दर्शक मैच का मजा ले रहे हैं. लेकिन अभी भी देखिए 6 गेंद बचाए, लेकिन आखिरी 6 गेंद के ऊपर कमलेश का इतना रग भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते? भाई परिंदों के पास कहां होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते. लेकिन कमलेश ने देखिए अपने रास्ता कैसे ढूंढा. भाई मुश्किल था हालत बुरा, लेकिन नाजुक हालत में देखिए आगे निकलता हुआ. इसलिए एक खिलाड़ी का नाम मैंने बेन स्टोक के साथ जोड़ दिया. जागृति इलेवन बात करेंगे राहुल भाई, देखिए टीम को की तरफ से भी शुभकामना आता हुआ, क्योंकि विशाल पाटिल देखिए उस टीम से खेलते हैं, लेकिन से यहाँ पर 6 गेंद बचा है. ओमकार जी ये 6 गेंद काफी कुछ बताकर जाएगा क्या दातुल की टीम को मैच में पूरी तरह से. और ये चलिए घुटना टेक तमाशा देख ये काम कर रहे थे, लेकिन बड़ा विकेट से यहाँ पर देखिए हम सोच रहे थे 55 तक पहुंचना, और ओमकार जी यहाँ से मुश्किल बन जाएगा. थँक्यू डीजे. वॉट अ टायमिंग. आणि अशी संगीत जर तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्हाला अंश डीजे आणि डीजे गणेशलाच तुमच्या टुर्नामेंटमध्ये इन्व्हाइट करावं लागेल. प्रॉपर टायमिंगला प्रॉपर ठोका डीजेच्या माध्यमातून, आणि टीमला धोका फलंदाजाला ठोका हे सांगत असताना बॉलिंग करतोय. पहिलं षटक टाकत असताना डेट ओव्हरमध्ये बॉलर देवेंद्र. म्हटलं जातं ना बाबूशा, रुळलेल्या वाटेवरती जाणारे भरपूर असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा हा एखादाच असतो. नशीबवान ते सर्वच असतात, पण नशिबाला बदलणारा देखील एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात मित्रांनो, मग हारून पण जिंकणारा एखादाच असतो. आणि या मॅच मध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत जिंकणं आणि हारणं यामधलं अंतर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही जन्नत सिनेमा पाहिला असेल त्यामध्ये इम्रान हाशमीचं एक वाक्य आहे, जीत की जंग हार का मातम, इस बीच का जो अंतर होता है बड़ा बेमिसाल होता है. ओव्हर द विकेट देवेंद्रचा हा बॉल आणि अपील अंपायर्स कडे.
इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ. डेफिनेटली हे पाहिलं अंपायरनं, कारण फलंदाज शफल झाले, ऑफ स्टंपला येऊन थांबले. एक चांगला निर्णय लेग बाईटचा. एक सिंगल ऍड होती धाव फलकावरती. चलिए ओमकार जी कहते हैं ना, कामयाबी की दरवाजा उन्हीं के लिए खुलता है जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं. शायद बात करूंगा ना यहाँ पर आज जो दातुली टीम ने जो करके दिखाया रहे ना, ये काबिल तारीफ है. देखिए जब दातुली टीम की 40+ की टीम खेल रही थी तभी मैं जिक्र किया था, मोहतरम दलवी साहब का निश्चित रूप से उनका जिक्र किया था उस समय. क्योंकि उस टीम में देखिए ऐसे गेंदबाज थे, भला ही मुकाबला हारे लेकिन दिल जीत कर लेकर जा रहे हैं कहीं ना कहीं. गेंदबाज तैयार फिर से एक बार. और ऊपर की बात करेंगे ना, यहाँ से गेंद कितना बचा है, यहाँ से देखिए अभी भी 4 गेंद बचा है, लेकिन आखिरी 4 गेंद के ऊपर है. कहते हैं ना एक दरवाजा बंद होता है तो एक दरवाजा और खुल जाता है. ये जो ओडोली टीम के खिलाड़ी हैं ना, इनका अगर एक दरवाजा बंद होता है ना, फिर नया बंदा भी बड़ा शॉट खेलने में ताकत रखता है. लेकिन देखते हैं काम इतना आसान नहीं है. ओहो, ये चलिए हल्के से आउट स्विंग बाउंसर से हो गया, फिर से एक बार हमला. और यहाँ पर चारों खाना चाहिए. देखिए रन नहीं आ रहा है, ये मुश्किल बनेगा. रन अगर 50 के अंदर रोक लिए तो खुश रहेंगे. और भाई पहले यहाँ पर इस मुकाबला में हमने जिक्र किया कि दोनों टीम देखिए बड़े अच्छे ले में हैं. अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 3 गेंद बचा है. हर आदमी अपनी जिंदगी में हीरो है. कुछ खिलाड़ियों का पिक्चर रिलीज होता है, कुछ पर्दे के पीछे रह जाता है. हर खिलाड़ी अपनी जिंदगी में हीरो है ओमकार. लेकिन यहाँ पर देखिए बचा है, देखिए 3 गेंद, और 3 गेंद के ऊपर 2 बड़ा हिट भी खेल देते हैं ना, फिर 50 के ऊपर पहुंच जाएंगे. एक फायटिंग टोटल सेट झालाय 44 आणि ऍड होतील नंबर 6. बॉल निघून जातो मिड विकेटच्या बाहेर. वा भाई वा, सिक्सर. थँक्यू डीजे. थोडासा वेळ फक्त घेतो. आणि या दरम्यान मंगेशजी धुळे साहेब जे नगरसेवक आहेत बदलापूर विभागातील आणि हिंदुहृदय सम्राट स्पर्धेचे प्रणेते, त्यांच्याकडून विश्वनाथ मस्कर साहेबांना वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा. आणि या स्पर्धेसाठी आणि दोन्ही टीमसाठी विश यू ऑल द बेस्ट. आणि षटकाराला आणि दीपक दादा प्रतिष्ठान महेंद्र म्हात्रे पुरस्कृत टीम खेळतीये. चेंज द गेम वडवली ब नावामध्ये दमखम आहे बॉस. आणि सिक्सरनं बाबूशा एक चांगलं टार्गेट सेट झालं 50. एक बॉल अजूनही बाकी आणि मी म्हणत होतो की 55+. चलिए 2 गेंद अभी दोन बचा बॉल है बाकी निश्चित रूप से. ओमकार जी 2 गेंद बचाए हैं, लेकिन क्या कमाल की बल्लेबाजी शुभम पाटिल. इसे कहते हैं फटा पोस्टर निकला हीरो. आखिरी समय में आया लेकिन हीरो बनने का एक अच्छा मौका दे गया. और फिर से देखिए यहाँ पर बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे. 1 रन बड़ी आसानी के साथ लेंगे, क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे. स्नो तू में, लेकिन दूसरा रन. ओ हो, ये क्या हो गया. बहुत बड़ी चूक हो गई. दातोली के दर्शक तो यही कहेंगे भाई हमें अपनों ने लूटा, कहां गैरों में दम था. हमारी खिलाड़ियों से गलती हो गया. जहां 1 होना चाहिए था आपने दूसरा दे दिया. लेकिन ये टीम को जितना आप रन दोगे ना उतना आपको बनाना मुश्किल होगा. ऊपर की रहेगी आखिरी गेंद. कुल स्कोर की बात करेंगे, देखिए जाकर पहुंचा है 52 रन. लेकिन शुभम के फिर से स्ट्राइक है. क्या एमएस के अंदाज में मुकाबला को समाप्त करेंगे इनिंग्स. और इस बार देखिए ओमकार जी से कहते हैं बकरी की मां कब तक खैर मनाएगी. तो ठहर परदेसी, तो ठहर परदेसी, साथ क्या निभाओगे. थँक्यू. तर चला खेळाचं पहिलं सत्र संपलं. आपण जातोय टॉस बॉक्समध्ये, जेथे रेग्युलर संघांच्या वतीने सामना पाहायला मिळेल. या स्पर्धेतील जो लीगचा सामना आहे तो शेवटचा मॅच असेल आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच या ठिकाणी पाहता येईल आपल्याला. ओमसाई आगासन विपक्ष RCC पेठ, अर्थातच कैलासवासी रोहिदास क्रिकेट क्लब पेठ. आणि या सामन्याचं नाणेफेकी करण्यासाठी शिवसेना तालुका पनवेल तालुका प्रमुख सन्मान्य एकनाथजी म्हात्रे साहेब यांना मी टॉस बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या 2 संघामध्ये नाणेफेकी करावा. तर सन्मान्य एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तर चला एक
बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. तर टॉस जिंकलाय ओमसाई आगासन संघ. टॉस जिंकलाय, अभिनंदन. प्रथम काय स्वीकाराल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण कराल. तर रायगडमधील एकमेव संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय. मात्र या संघासमोर कमीत कमी किती धावांवरती त्यांना रोखण्याचा गेम प्लॅन असेल? 55 ते 60. मग जो आता काळ तुमच्या मैदानावरती सामने झाले तेथे संघ खेळला आणि आता जो खेळणाऱ्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस असेल का? नाही, आहेत ते. आहेत तेच. मग आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि नारिवली संघाने खूप छान ग्राउंड केलं आहे. त्यांना शुभेच्छा. ओके, थँक्यू. तर सोहेल, आपण जर टॉस जिंकला असता तर मग काय? बॅटिंगच घेतली असती. मग आता बॅटिंग करायची आहे, त्यावेळेस ओमसाई आगासन संघ आहे, यांच्यासमोर जास्तीत जास्त किती धावांचं टार्गेट असेल? 60+. 60+. रायगडमधील एकमेव टीम या स्पर्धेमध्ये खेळतोय. आयोजनाविषयी काय म्हणा? आयोजन खूप सुंदर आहे. तर खेळायची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. थँक्यू. सोहेल बोलत नाही आहे तर सेट यांना विनंती करेन आपण असं नसतं चला खेळाचं पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मात्र हेलो. तो बाबू चलेंगे रुकना है। बिल्कुल सेकंड इनिंग्स की तरफ फिर से एक बार. तर या ठिकाणी शुभ सन्मान झाला. शिवसेनेचे नेतृत्व ज्यांना पनवेल तालुका प्रमुख ज्यांची नियुक्ती गतवर्षी पाहिली आणि त्यांच्या खांद्यावरती जी जबाबदारी आहे ती मात्र लिहिल्यापणे पार पडत असताना सर्वांचे लाडके सन्मान्य एकनाथजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. आयोजक विश्वनाथ शेठ मस्कर आणि त्याचबरोबर रामशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते मायाची भगवी शाळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केलाय. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी सभापती सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब हे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. तर सामना सुरू झाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चलिए धन्यवाद जगदीश सर. चलेंगे अब ओमकार जी सीटें देखिए सेकंड इनिंग्स के लिए तैयार हैं. एक बड़ा फाइट टारगेट यहाँ पर देखिए रखा गया है. देखते हैं टारगेट को कैसे हासिल किया जाता है. कहते ना रात में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है. तो ये मैच कहाँ पहुंचेगा ये कहना मुश्किल है, लेकिन दर्शक इंतजार में है कि एक रोमांचक मुकाबला बन जाए. चलते हैं ओमकार जी के पास. थँक्यू बाबूशाह आणि जगदीशजी पाटील सर. वेलकम ऑल ऑफ यू. सेकंड इनिंग डावाचा दुसरा पडाव आणि जिथे प्रत्येकाला घ्यायचं या मॅचचा आनंद आणि मॅच रंगतीये. स्वर्गीय महेंद्र म्हात्रे दीपक दादा प्रतिष्ठान नाव आहे. महेंद्र दादांनी पुरस्कृत केलेली टीम आहे. फक्त थोडंसं करेक्शन होतं. गणेश पाटील ग्रामपंचायत सदस्य वडवली यांच्याकडनं प्राईज आहे. विकेट हॅट्रिकला 3000. अरविंद काका वत्रे नांदिवली यांच्याकडनं प्राईज आहे. हॅट्रिकसाठी 1100 आणि भरपूर सारी प्राईज आहे त्या टीमसाठी. मात्र सगळे प्राईज कंप्लीट करून आम्ही मॅचकडे वळतो. आणि अजून एक प्राईज आहे. त्याचबरोबर कोणत्याही गोलंदाजाने जर यश क्लीन दर्शन बोल्ड हजारी जर यांच्याकडनं फलंदाजाला wicket केला hat-trick घेतली तर 2000 कमलेश पाटील. तर त्याचबरोबर वडवली गावचे शाखा प्रमुख सन्माननीय भगवान पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये असेल. मात्र तो विकेट क्लीन बोल्ड झाल्यानंतर एक छोटंसं करेक्शन, कारण दीपक दादा प्रतिष्ठान या नावानं टीम खेळती आहे आणि नांदिवलीचे ग्रेट लेजंड क्रिकेटर महेंद्रदा म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ खेळतोय. तर थोडंसं करेक्शन करून पुन्हा एकदा मी वळतो मॅच मध्ये. आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं सिंगल, नेक्स्ट बॉलवरती सिंगल, नंतर डॉट. चांगली बॉलिंग होती कमलेश पाटील. अजून एक तेच तर्रार बॉल. म्हणून म्हणालो ना भावेश दळवी विरुद्ध कमलेश पाटील मध्ये भरपूर मोठा बॅटल रंगेल ॲज अ बॉलर डिपार्टमेंट. आणि संजू स्पोर्ट्स कोळेगाव त्यांच्याकडनं एक प्राईज आलाय बाबू शहाला कॉमेंट्रीसाठी 100 रुपीजचं. थँक्यू.
बॅटची बाहेरची कडा बॉल जातो थर्ड मॅनला. संजू स्पोर्ट्स कडनं प्राईज झाला भावेश कडनं. संजू स्पोर्टचे जे ओनर आहेत अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांच्या ब्रँडची फ्रँचायझिशिप स्पॉन्सरशिप दिली जाते. देखील आपण करूया हार्दिक स्वागत. तर प्रेक्षकांची थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की या ओव्हरमध्ये बॉल टू बॉल अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देऊ शकलो नाही. कृष्णा म्हात्रे मिस्टर कार्टून आमच्यासोबत जोडले गेलेत आणि जय हनुमान दातिवली विरुद्ध मॅच सुरू आहे ती म्हणजेच चेंज द गेम वडवली आज स्वतःच्या परिसरामध्ये खेळतीये दीपक दादा प्रतिष्ठान या नावानं आणि एका ओव्हरमध्ये 3 रन दिलेत. बॉलिंग करताना कमलेश पाटील या गोलंदाजांना टार्गेट सेट झालाय या मॅचच्या दरम्यान 53 रन्स म्हणजे 24 बॉल 50 रनची गरज आहे. त्यात संघर्ष वाढत चालला आणि म्हटलं जातं ना मित्रांनो, जिंदगी का रास्ता कभी आसा नहीं होता, बिना संघर्ष किए कोई यमहा नहीं होता. जब तक ना पड़ा पत्थर पे हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान ही होता. संघर्ष तर करावाच लागेल. जिंदगी एक संघर्ष है और जब तक जिंदगी है तब तक संघर्ष है. एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय या हंगामामध्ये आणि या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठी नाईट क्रिकेट टुर्नामेंट म्हणून अनेक वर्ष बोलबाला राहिला. माजी नगरसेवक जे आज आपल्यामध्ये नाही आहेत स्वर्गीय अनंता शेठ भोईर आणि त्यांचे चिरंजीव विनोद भोईर यांच्या माध्यमातून वाकांच्या मैदानावरती नाईट टुर्नामेंट आपण पाहिली. त्यानंतर डायगर स्पर्धेचा पण उल्लेख करू शकतो. स्वर्गीय शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील यांच्या नावानं विष्णू शेठ पाटील यांनी शिवाजी पाटील आणि त्यांचा संघ हनुमान डायगर आणि डायगर गावाच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्ष नाईट क्रिकेट स्पर्धा या परिसरामध्ये आपण पाहिल्या. मग या परिसरातील अजून एक मानाची सन्मानाची नारिवली गावाचा सण आणि उत्सवाची क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय पहिल्या पर्वात. पहिलाच बॉल फेकून दिला लॉंग ऑनला फिल्डर आलेत कुठे सुटते टीम वडवलीकडनं कॅच आणि जिथे जिथे नजर जाईल तिथे गर्दीचं कारण खेळती वडवली फलंदाज बाद. तो चलिए बात करेंगे ओमकार. देखिए यहाँ पर बड़ा विकेट्स यहाँ पर देखिए एक साझेदारी का जरूरत था यहाँ पर कहीं ना कहीं यहाँ पर. और वो देखिए पहला ओवर में देखिए रन नहीं आया और दूसरे ओवर में देखिए 3 रन आने के बाद दूसरी ओवर में देखिए पहला गेंद के ऊपर विकेट्स. तो यहाँ पर मुश्किल से निकलना थोड़ा आसान नहीं होगा, काफी मुश्किल है. लेकिन कहते हैं ना हमेशा कि अच्छी रूल हमेशा एक अच्छे एक्टर को दिया जाता है. मैं कहूँगा यहाँ पर कहीं ना कहीं ये भूमिका ना यहाँ पर आपने जिक्र किया था कि जैस इस बल्लेबाज को एक बड़ा इनिंग्स खेलना होगा. कहते ना कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है, कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग्स का होता है. अगर जैसे एक अच्छा इनिंग्स खेल के देते हैं ना फिर ये टारगेट इतना मुश्किल नहीं है. कहते ना 1000 फूल कम है एक दुल्हन को सजाने के लिए और एकाक बल्लेबाज काफी है इस टारगेट तक पहुंचने के लिए. नो डाऊट ॲट ऑल. एक मोठं नाव आणि जे जेव्हा जेव्हा खेळतो मला पिंदरची स्पर्धा आठवते. एकाच मॅच मध्ये 83 रन नॉट आउट केल्या होत्या या खेळाडूंना. ते नाव आहे जयेश म्हात्रे उर्फ चिंटू. खोदून काढला फटका फिल्डर आहे टीम मध्ये एक साकावर म्हणा कव्हर्स लालेत बॉल उचलला फेक केलाय तोपर्यंत मिळती फक्त एक सिंगल. आणि आमचे जे डेकोरेटर्स आहेत प्रदीप त्यांनी संपर्क साधायचा अरुण गोरबेकर यांच्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. काय मॅच रंगतीये. एकही टप्पा असा नाहीये जिथे आतापर्यंत डोकं वर काढू दिलं नाहीये. टीम दातिवलीला वडवलीनं आपल्याच परिसरामध्ये टीम खेळतीये. स्वतःच्या गावामध्ये जवळजवळ हा संघ खेळतोय. या मैदानावरती सराव देखील भरपूर राहिला या संघाचा. इथल्या परिस्थिती चांगल्या प्रकारे माहिती आहेत. माझ्या मित्रांनो दातिवली खेळतीये आणि मैदानावरती याला क्रिकेटमधले अनेक ऊन पाऊस वादळ आणि वारे पाठीवरती नाही तर छातीवरती जेवलून दातिवली गावाला क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं लढायला शिकवणारं नाव विशाल मडवी ऑन स्ट्राइक नाव. बात करेंगे ओमकार. देखिए कप्तानी इनिंग्स खेलना पड़ेगा विशाल को कहीं ना कहीं. जैसे कहते हैं ना उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती हैं और दिखा दो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. इनिंग्स के पीछे आकाशमाई सापाडे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3000 चा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिकला ओव्हर द विकेट कॅप्टनला बीट केलंय. बॉल निघून जातो इथे डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता दुसरं षटक टाकत असताना ऋतिक पाटीलला अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने एक वेगळी उंची गाठली. नो डाऊट विनायक असतील त्याचबरोबरीनं विकास एक लेजंड क्रिकेटर म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. मग खऱ्या अर्थानं मी उल्लेख करेल ऋतिक आकाश आणि शुभम ही नावं ज्या टीम मध्ये जिथनं जोडली गेली तिथनं वडवलीचं क्रिकेट भरपूर डेव्हलप झालं. एक हाय स्टँडर्ड लेवलला ही टीम क्रिकेट खेळू लागली आणि सध्या ऋतिक पाटील बॉलिंग करतोय.
फटका चांगला अलॉंग द कार्पेट, मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव, कारण फिल्डिंगचं स्टँडर्ड पाहण्यासाठी देखील या टीमचा मोठा चाहता वर्ग आहे. सुभाषदादा पाटील देखील नुकतेच आमच्यासोबत जोडले होते, मॅन फ्रॉम नीजे, आणि नेहमीच ते देखील पुरस्कृत करत असतात त्या टीमला. मोतीराम दळवी, राहुलभाई पाटील असतील आणि कोपर डोंबिवली विभागातून देखील भरपूर मोठं पाठबळ या टीमला मिळतं. आणि जाजावी हा संघ भिवंडी विभागामध्ये खेळतो, पलक इंटरप्राइजेस, भानू पाटील गुंडवली, त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट या टीम वडवलीला. आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतातली एक मानाची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवली जाते. A1 जोडीचे शिलेदार निलेशदा पाटील अंजूर आणि सुकेशदा डाकी, अंजूर भिवंडी उपसरपंच, त्यांच्याकडनं देखील विश्वनाथ मस्कर. आणि या टुर्नामेंटला लाख लाख शुभेच्छा. लाईन चांगली आहे, सरळ जाऊन पॅड वरती आदळलाय, बॉल निघून जातो डॉट. प्रत्येक पावलावरती दबाव आणि दडपण. काय म्हणशील बाबूशाह, सध्याच्या घडीला जी बॉलिंग होती आहे वडवली टीमच्या बॉलर्स कडनं? चलिए ऋतिक क्या कर रहे हैं, जैसे कहते हैं ना ताश का जोकर बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है. हर गेंद देखिए ब्लॉकल में रख रहे हैं. और दातुली टीम गलती क्या कर रहे हैं, जैसे कहते हैं ना दूल्हा मंडप पर पहुंचने से पहले दुल्हन फेरार, गेंद आने से पहले बल्ला फेरार हो जाता है. काफी जल्दबाजी कर रहे हैं, गेंद को आने का इंतजार नहीं कर रहे और गेंद आने से पहले बल्ला आगे निकलता हुआ. ये मुश्किल हो रहा है, टाइमिंग संपर्क बेहतर नहीं. टायमिंग तुम्हाला करावं लागेल आणि तुम्हाला सगळं काही परिस्थिती सोबत जुळून खेळावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ झाला, रन झालेत फक्त आणि फक्त 7. आणि आता परिस्थिती थोडीशी कठीण आहे टीम दातिवलीसाठी. त्यामुळे एकच म्हणेल, ख्वाब जिनके ऊंचा मस्त होता है, इम्तिहा भी उनके जबरदस्त होता है, लेकिन जुनून में वो मदमस्त होता है. पहाड़ की ऊंचाइयां आपको आगे बढ़ने से कभी नहीं रोकती, बल्कि आपके जूते में पड़े कंकड़ आपको आगे बढ़ने से रोकते हैं. मरी हुई मछली को पानी का चला दिया, जिंदा मछली अपना रास्ता खुद बनाती. अपने हौसलों को ये मत बताओ कि तुम्हें परेशानियां कितनी बड़ी है, बल्कि अपने परेशानियों को ये जरूर बताओ कि तुम्हारे हौसले, तुम्हारे जुनून और तुम्हारे इरादे कितने बड़े हैं. नेवर एवर गिव अप, हे लक्षात ठेवावं लागेल. टीम दातिवलीला रन झाले 7 2 ओव्हरमध्ये. पाण्याची मागणी होतीये, मैदानावरती पाणी पुरवलं जाईल. आणि हॅट्रिक जर कोणताही बॉलर घेतोय, सुभाषदादा पाटील, शाखा प्रमुख निजे, आणि मी म्हणेल निजे गावाचं एक मोठं नाव स्वर्गीय सतीशदादा पाटील. भरपूर मोठं समाज कार्यामध्ये त्यांचा वाटा राहिला आणि कोरोना काळामध्ये जनतेची सेवा करता करता नक्कीच एक मी म्हणेल शहीद हे नाव देखील आपण त्यांना देऊ शकतो. कोरोना वॉरियर्स त्या काळामध्ये ते आपल्यातून निघून गेले, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता ड्रिंक ब्रेक यानंतर होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा टीम वडवली. आणि जर बॅट्समनला पाणी हवं असेल तर तुम्ही कॉल करू शकता अंपायरला, तुम्हाला पाणी प्रोव्हाइड केलं जाईल. टीमची टोटल 2 ओव्हरमध्ये झाली आहे 7-18 बॉलचा खेळ बाकी करायच्या. तिथनं सेट 40 जावा. एक नम्रतेची विनंती आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये फक्त 2-12वे खेळाडू थांबा आणि आमचे मॅनेजमेंट प्रतिनिधी थांबतील. तुम्ही 8-9 जण गर्दी कराल, सेटअप खाली गेला, लाईव्ह बंद होईल, कॉमेंट्रीमध्ये देखील एकाग्रता होत नाही. सो प्लीज मित्रांनो कोऑपरेट करा. कमलेश पाटील सेकंड स्पेलमध्ये बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल. अपील खूप काही सांगून गेलं, थर्ड अंपायर व्हाईट बॉलसाठी नसतो आणि दिला देखील जाणार नाही. एक्स्ट्रा रन ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकेल. कडवती रन 1 ने पुढे जातीये, 8 धावा. अजूनही समीकरण 45 15.00. फिल्डिंग आता विखुरलेली पाहायला मिळतीये. पॉवर प्ले पूर्ण झाला. लॉंग ऑफला विकास, लॉंग ऑनला शुभम, मिड विकेटला एक फिल्डर आहे, खेळाडू आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग, आणि एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो डीप मध्ये कव्वास मध्ये तैनात केला गेलाय. चलिए ओमकार जी बात करेंगे ना यहाँ पर जय से इस खिलाड़ी को कहीं ना कहीं, और ये चलिए कमलेश का सवाल पूछ रहे हैं, मुश्किल बनेगा. देखिए जितनी डॉट गेंद खेलोगे, दातुली के दर्शक तो यही कहेंगे भाई तू पान खा जुल्फे बना लेकिन शराब पीना छोड़ दे भाई. चौके लगा छक्के लगा लेकिन डॉट गेंद खेलना छोड़ दे. डॉट गेंद एक कोरोना वायरस के जैसे मारता है कम, डराता है ज्यादा. नाही, कोरोनामध्ये भरपूर जण आपल्याला सोडून देखील गेले, तर सगळ्यांनाच भावपूर्ण श्रद्धांजली. विश्वनाथ मस्कर आणि नारिवली गावाच्या वतीनं, गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीच्या वतीनं. इथे फटका इनफिल्ड मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल, एक सिंगल मिळतीये. आणि बाबूशा कोरोना आला, भरपूर काही शिकून गेला माणसाला की लाईफमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, स्वतःकडे काहीतरी बँक बॅलन्स ठेवा, आपली माणसं जोडून ठेवा, आणि आपल्यातलं आपलंपण आणि आपल्यामधलं परकपण काय असतं हे कोरोनानं अगदी जवळून शिकवलं.
चलिए बिल्कुल ओमकार जी, कोरोना के बीच में बात करेंगे। सबसे मेरे अच्छे दोस्त आपको पता रहेगा, मिस यू रिची भाई। शायद आज भी देखिए, जब भी मैं इस इलाके में आऊँ, जब भी माइक्रोफोन मेरे हाथ पर, उन्हें काफी मिस करता हुआ। चलिए अंपायर कुछ इशारा करते हुए निश्चित रूप से। तो चलिए ओमकार जी, देखिए आपने सही बताया, काफी खिलाड़ी हमें छोड़े निश्चित रूप से, और कितना देखिए पेशर मैच है। तो चलिए बात करेंगे, हाँ, लाइट के ये कितनी इंपॉर्टेंट होती है यहाँ पर इस बल्लेबाज के लिए। तो ओमकार बात करेंगे ना यहाँ पर, देखिए गेंद और रनों के बीच में अभी भी जमीन आसमान का फासला रह गया है। मेरे हिसाब से यहाँ पर ये दोनों बल्लेबाज को ये सोचना है कि हमें इस ओवर में सरकार बनाना है या सरकार गिराना है। ये दिमाग में सोच होना चाहिए। अगर ये ओवर में रन नहीं आता है तो फिर मैं कहूंगा अंतिम 12 गेंद के ऊपर इतना आसान नहीं रहेगा। एक आध छक्के की जरूरत है। जैसे ओमकार जी कहते ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम। तो एक बड़ा हिट का जरूरत है मुकाबला में वापसी करने के लिए, और मेरे हिसाब से अगर ये काम कोई कर सकता है तो वो जयेश, एक सेट बल्लेबाज। पण मध्ये सध्या पारडं भारी आहे बॉलर्स। आता टीम दातिवलीला देखील सांगावं लागेल की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि यशासाठी एवढं लढा झगडा संघर्ष करा की परमेश्वराला देणंही भाग पडेल। रंगेली मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना जाईल। या मैदानावरती कोणतेही टार्गेट सेफ नाही आहे। कमलेश तयार, लेफ्ट आर्म बॉलर बॅकफुट लावून पंच केला, बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर। संघर्षाचा शंखनाद करणारा येतोय पहिलाच चौकार टीम दातिवलीसाठी। रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार, रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार, आहे तो सल्लागार। नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर, नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर। चलिए ओमकार जी, स्कोर देखिए 13 रन पहुंच गए, लेकिन एक आध चौके छक्के से काम चलने वाला नहीं है। एक आध चौके छक्के से देखिए काम चलने वाला नहीं, रास्ता और भी मुश्किल कठिन है। लेकिन जयेश, मैंने यही बात कहा कि जयेश को ये काम करना होगा। एक वो खिलाड़ी है जो समंदर के अंदर पहुंच सकता है जाकर, लेकिन बाकी के खिलाड़ी को भी कहीं ना कहीं उसका साथ देना होगा। लेफ्ट आर्म बॉलर अँगल झाला, बॅटची कडा लागली आहे। जयेश नावाचं वादळ असं वाटत होतं आता कुठेतरी सुरू होईल, मात्र ते सुरू होण्याच्या अगदी 1-2 सेकंदामध्ये शांत केलं गेलं। बॉलर होता कमलेश पाटील आणि विकेट त्यानं घेतली आहे। या मॅचची सगळ्यात मोठी आणि नो बॅट्समन एंटर होतोय दातिवलीचा वर्ल्ड फिनिशर रोहित नाईक ऑन ग्राउंड। और ओमकार जी देखिए क्या कमाल के क्रिकेट से ये बच्चे खेल रहे हैं। इसलिए मैंने बताया कि ओडोली टीम ये और बच्चे नहीं रहे, और इसलिए कहते हैं ना, नाम इतना कमाओ कि लोग गाली पर भी ताली बजाए। ये टीम जब खराब भी खेलती है ना, फिर भी लोग ताली बजाते हैं। इतनी बेहतर उन्होंने अपने क्रिकेट में पहचान बनाए हैं ओमकार जी। लेकिन सर मेरे लेवल असतो क्रिकेटचा रिस्पेक्ट लेवल, तो या टीमनं जपला। गॉड ऑफ क्रिकेटचं एक वाक्य आहे, आय विल नेवर थ्रोन माय बॅट इन माय इंटर लाईफ अँड ऑलवेज टेकन केअर माय बॅट अँड किट, बिकॉज इफ यू टेक केअर अँड रिस्पेक्ट युअर बॅट अँड किट दे विल टेक केअर ऑफ यू ग्राउंड अँड अर्न युअर रिस्पेक्ट। मैदानावरती क्रिकेटचा सन्मान तुमच्या किटचा, तुमच्या चेंडूचा, तुमच्या बॅटचा, तुमच्या फोल्डिंगचा, तुमच्या समर्थकांचा तुम्ही करताय, तुमच्या कॅप्टनच्या निर्णयाचा सन्मान, तर तुमच्यासारखा यशस्वी माणूस क्रिकेटच्या पटलावरती नाही आहे। आणि क्रिकेटला जर देवासारखं जपाल तर क्रिकेट तुम्हाला फुलासारखं जपेल, आणि ते करते नेहमीच टीम चेंज द गेम। वडवली जी आज खेळतीये दीपक दादा प्रतिष्ठान या नावानं महेंद्र म्हात्रे नांदिवली यांच्याकडून पुरस्कृत केलेला संघ अरविंद वत्रे, त्यांचं देखील मोठं हातभार या टीमच्या मागे, आणि सध्याच्या घडीला एक टॉप क्लास फर्स्ट क्लास लेवलचं क्रिकेट खेळतोय कमलेश पाटील। सध्या जे क्रिकेट खेळतोय ना ग्रामीण, मी म्हणाल लेदर बॉल क्रिकेटकडे हा खेळाडू वळला तर या विभागाचं नाव डेफिनेटली मोठं करेल। ती क्षमता, ती गुणवत्ता या खेळाडूकडे अजून एक डॉट बॉल आला, कीपर मात्र बीट झाले। अंपायरच्या इशाऱ्याची आम्ही पाहतो वाट, आणि अंपायरचा इशारा येणं अजूनही बाकी। थर्ड अंपायर ओव्हर द वेस्ट साठी घेतला गेलाय, बीमर आहे का पाहिलं जाईल। तो चलिए बीमर गेंद के लिए यहाँ पर से चेक किया जाएगा। ओमकार बात करेंगे ना यहाँ पर क्या कमाल का क्रिकेट से देखिए यहाँ पर ओडोली टीम खेले, लेकिन दातुली टीम को अभी भी हिम्मत नहीं आना चाहिए। भला ही देखिए रन यहाँ पर 13 बनाए, लेकिन कहते हैं ना, आप समंदर बनते जाइए, नदियां
खुद बे खुद चलकर आएंगे। और ये चेंज के मॉडल टीम की बात करेंगे ना, उस्सार घर के मैदान के ऊपर जीतू शेलर को मैंने जब कमेंट्री बॉक्स पर बैठा था उन्होंने जिक्र किया फेअर बॉल आहे, क्योंकि ये टीम नो की बिगमर. पुन्हा एकदा मामा रिक्वेस्ट करतो, थर्ड अंपायर एकच येऊ द्या. 5 जण 6 जण आले, 3 जणांनी नो दिला, 3 जणांनी फेअर बॉल दिला. आम्ही डिसिजन पोहोचवणार काय? तर मग एकालाच ठेवा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये गर्दी करू नका. ओमकार जी देखिए डिसीजन जो भी आए उसके ऊपर तो चलना होगा। और ये देखिए चेंज के मॉडल टीम की हमने जिक्र उसार करके इस साल हमने मैच में जिक्र किए थे पांडुरंग से संते साहब, देखिए क्या खूबसूरत मैदान उन्होंने भी बनाए। और यहाँ पर विश्वनाथ मस्कर साहब देखिए ऐसे इंसान ये समाज के साथ साथ टेनिस क्रिकेट में ऊंचा दर्जा देते हुए। और जीतू सिलर को कुछ समय के लिए मैंने कॉमेंट्री बॉक्स पर बढ़ाया था और उन्होंने बताए थे कि ये टीम ने पहले फील्डिंग से अपनी पहचान बनाई थी, लेकिन आज ये टीम ने क्या देखिए करके दिखा रहे हैं यहाँ पर। जिससे कहते ना आप समंदर बनते जाइए, नदियाँ खुद भी खुद चलकर आएंगे। तो अभी देखिए ये खोली आंखों में सपना नहीं, बंदे आंखों में सपना नहीं देखते हैं, खोली आंखों से सपना देख रहे हैं और हकीकत में भी बदलते हैं। आणि अगदी फक्त ग्रामीण रेग्युलर क्रिकेट आहे ना, 16 टीम मध्ये कमीत कमी कॉमेंट्रीला झाली 4 वर्ष आणि अनेक प्रेक्षकांनी क्रिकेट आजवर पाहिलंय, नो डाऊट. 20 वर्ष 25 वर्ष काहींनी क्रिकेट खेळलंय. मग तर त्यांनी देखील स्वतःला एक प्रश्न विचारावा की 16 संघामध्ये आतापर्यंत 4 बक्षिसं कोणी दिली आहेत का? आणि हे फक्त तुम्हाला नारिवली गावामध्येच पाहायला मिळतं. म्हणजे ग्रामीणच्या ज्या 16 टीम्स खेळतील त्या 16 मधून 4 टीमला ट्रॉफीज दिले जातील. तर एकदा टाळ्या नक्कीच व्हायला हव्या जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि विश्वनाथ मस्कर या नावासाठी. आणि श्रद्धांजली चषक गणपत रामा भोईर नक्कीच यांच्या नावानं हे टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. आज या स्पर्धेचा आहे दुसरा दिवस आणि रात्र क्रिकेट फॉर्म मध्ये ही स्पर्धा खेळवली जाती है. बिल्कुल बिल्कुल, क्या विश्वनाथ मस्कर साहब के बारे में कहा जाए ना ओमकार जी, जैसे कहते ना आची नारुली बस्ती में मच गया सुर, विश्वनाथ दादा ने पूरा लगाया अपना जोर, अरे अपना दादा हीरो हम दादा के फैन, क्योंकि ये सूरज विश्वनाथ दादा ही कर म्हात्रे सकते हैं. यांचे ते शुभागमन झालाय. तर सूरज म्हात्रे यांना इन्व्हाइट करतो. या पण मंचावरती वैभव ठक्कर आपल्याला इन्व्हाइट करतात. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. शुभम आलाय, पहिलाच बॉल पाठवलाय म्हणून म्हणालो की मैदानाच्या आतमध्ये दातिवलीचा इंटर होतोय. वॉल फिनिशर आणि पहिल्या बॉलवरती मारलाय सिक्सर आणि सांगितलंय धूप अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, इस मैच में दातिवली भी अभी जिंदा है. आणि सांगती आता टीम दातिवली किस्मत की बात है, आज धूप है तो कल बरसात है. पहिल्या षटकार या इनिंग मधला. हाँ बिल्कुल सोमकार जी, यही काम करना होगा. कहते हैं ना धूप चाहे जितना भी तेज हो वो समंदर को कभी सुखा नहीं सकता. धूप कितनी भी तेज हो लेकिन आप सिंगल डबल से पहुंच नहीं सकते यहाँ तक. स्कोर देखिए 20 रन बनाए. आनंददादा पाटील मैदानावरती जोडले गेलेत. तर मी विनंती करतो आनंददादा यांना, आपण दादा या मंचावरती. काटई गावाची क्रिकेट जगताची ओळख आणि कल्याण डोंबिवली मधला स्विचिटचा जनक म्हणजे आनंदा पाटील, त्यांच्या जोडीनं संतोष बेडेकर आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये आगसन खेळ. तर दादा आपल्याला इन्व्हाइट करतो आम्ही विश्वनाथ मस्कर यांच्या वतीनं, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आणि या दरम्यान जातीय विकेट षटकाराचं उत्तर विकेटनं दिलंय आणि टीम मिळतीये मोठी सफलता आणि सेलिब्रेशन. विशाल पाटीलचं स्माइल भरपूर वेगळी आहे विशालच्या चेहऱ्यावरती. नुकताच नवा डाव देखील विशालच्या लाईफचा सुरू झाला, तो देखील अगदी गपचूप. ओमकार जी देखिए दर्शकों की तादाद देखिए, मैं तो कहूँगा ये दर्शक क्रिकेट के असली हीरो हैं. आज कोई खिलाड़ी को सुपरस्टार बना रहे हैं, कोई आज आईजन विश्वनाथ दादा लीजिए, आज ओमकार जी हम कमेंटेटर को लीजिए, ये तो खेल के असली हीरो हैं भाई. देखिए कितनी तादाद से रातों की नींद हराम करके अच्छा खासा बिस्तर को छोड़कर इस क्रिकेट के मैदान के ऊपर मजा ले रहे हैं. इन्होंने तो क्रिकेट को जिंदा रखे हैं, इसलिए मैं श्रेय हमेशा दर्शक को देता हूं. कमाल का देखिए माहौल बना है, दर्शक खचाखच इस मैच का मजा लेते हुए. लेकिन थोड़ा सा देखिए मुकाबला यहाँ से एक तरफा बनते जा रहा है. और जैसे कहते हैं ना ओमकार जी, जबरदस्ती शादी मजा नहीं उस शादी में, तो उसी तरह से ये मैच है थोड़ा दर्शकों को उतना मजा नहीं आता होगा. जैसे कहते हैं ना जबरदस्ती हम मुकाबला को देख रहे हैं. शायद इंतजार करिए क्योंकि अगला मैच भी एक तगड़ा फाइट से जहाँ के जो मुंडे के सामने वहां पर है निखिल सेल के जैसे बंटी जोशी जैसे बल्लेबाज. चांगली रंगेल या पुढची मॅच. मात्र हा सामना त्या सध्या तरी आपल्या बाजूनं टर्न करतीये. आणि अनंतदादा पाटील यायचं पूर्ण आमचं मान्यवर कक्ष आपली वाट पाहत आहे दादा. तर आपलं हार्दिक स्वागत आहे. ओळख मॅच मध्ये षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर आला हा डॉट बॉल आणि 20 ला विकेट गेले 3. टार्गेट 53 रनचं अजूनही करायचे. 33 धावा. ओव्हर द विकेट
अजून एक डॉट बॉल. वॉट अ ग्रेट कम बॅक. अपील झालं अंपायर्सकडे. विशालला आत्मविश्वास आहे आणि अंपायरला मात्र कोणताही आवाज कानापर्यंत पोहोचतीये. चेंडूने बॅटचा नाहीये संपर्क. बॉल जातो निघून. डॉट षटकार नंतर लगातारचे 3 बॉल निर्धाव टाकलेत. 1 विकेट त्यामध्ये मिळाली आहे. बॉल शुभम पाटीलला. म्हणून नुकतंच म्हणालो शुभम, ऋतिक, आकाश, प्रवेश ही अशी काही नावं आहेत ज्यांनी या टीमला एक वेगळ्या उंचीवरती आणलं. यंगस्टर आहेत, भरपूर वर्ष हे खेळाडू क्रिकेट खेळू शकतात आणि विशाल पाटील, विनायक, विकास नेहमी लढायला शिकवलं या नावानं आणि अगदी लढतायत. कॅप्टनच्या पावलावरती पाऊल ठेवून संघर्ष जे वडवली गावाच्या क्रिकेटमध्ये आहे, मग तो वडवली ए संघ असो, श्रीनाथ पाटील अरविंदचा किंवा सागर पाटील आणि सतीश किंवा अरविंदचा संघ असू दे, वडवली सी, विशाल विनायकची टीम असू दे, हार न मानणं हे वडवली गावाचं क्रिकेट आहे. आणि अनेक प्रश्न, अनेक कोडे सोडवल्यानंतर न सुटणारा प्रश्न म्हणजे वडवलीचं क्रिकेट. कॅच झाली ड्रॉप आणि प्रयत्न होते रनआउटचे धोनी स्टाईल. मात्र रन्स कंप्लीट झालेत. अजूनही काही धावा. नक्कीच पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे की हारलेला निसटलेला सामना जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे, हा प्रश्न अजूनही मात्र या मॅच मध्ये उलगडला नाहीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23. 23ला धक्के लागले 3 आणि विवेक जोशीचं आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. संतोष दादा बेडेकर यांना देखील मी इन्व्हाइट करतो या मंचावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि विवेक जोशी जेव्हा जेव्हा नजरेसमोर येतो मला आठवतं बदलापूर, मला आठवते हिंदुहृदय सम्राट चषक जोवेली एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं मारलेला त्यांना कव्हरला सिक्सर. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. मिस टायमिंग आहे, फिल्डर नाही आहे मात्र दूर आहेत. एका टप्प्यावरती लॉंग ऑफचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हर लिहून बॉल उचलतोय. तो पण अजून 2 धावा. शेवटच्या षटकामध्ये आता काय समीकरण असेल आम्ही तुम्हाला सांगतोय. 4 ओव्हरचा झाला खेळ, रन झालेत 25, टार्गेट आहे 53चं. 6 बॉलचा खेळ बाकी, 28 रनची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जय हनुमान दातिवली क्रिकेट संघाला. तो चलिए 6 गेंद देखिए अभी भी बात करेंगे यहाँ पर 28 की जरूरत है और ओमकार अगर थोड़ा सा और कोशिश कर लेते तो फिर अगर एकाक छक्का भी आता ना पिछला ओवर में शुभम के ओवर में तो ये काम हो सकता था. लेकिन देखिए बल्लेबाज की बात करेंगे ना, अभी तक 3 बल्लेबाज आउट हुए हैं तो मिडिल ऑर्डर के बल्लेबाज को करके दिखाना चाहिए. और खुद कप्तान देखिए मैदान के ऊपर है. थोड़ा सा मैं कहूँगा निराश रहेंगे उनके दर्शक, उनके समर्थक, क्योंकि हर टीम चाहते हैं इतना बड़ा नाइट मुकाबला देखिए और पहली मरतबा इस इलाके में और इतना अच्छा मैदान, इतनी अच्छी क्राउड और जितना पसंद करते हैं. लेकिन चेंज देखो मुरली टीम देखिए फिर से एक बार साबित करते हुए सीसी भरी शराब के पत्थर कभी ना तोड़ेंगे और जब तक जिंदा है मैदान पर ये जंग हम कभी ना छोड़ेंगे. लेकिन अभी भी कोशिश करना चाहिए क्योंकि एकाक खराब गेंद आपको मुकाबले में वापसी दिला सकता है. एकाक बीमर गेंद निकला, छक्का आया तो फिर मुकाबला में वापसी. विशाल यांनी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 6 बॉल रन्स करायचे त्या मॅच मध्ये 28. विशाल पाटील त्याचं नाव आहे. बाबूशाच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर बिसाल पाटील. थोडीशी एंटरटेन करणे एक शेर शायराना अंदाज असतो बाबूशाचा. ओडिसाची त्याची लँग्वेज आहे. थोडंसं डिफरंट काहीतरी असतं, मात्र काहीतरी नेहमीच नवीन असतं. पहिला बॉल विशालचा जातो डॉट. 5 बॉल 28 म्हणजे 4 सिक्सर 1 चौकार हवा. यावर्षी जर आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीनं भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा मिस केल्या आणि खरं अर्थानं कल्याण डोंबिवलीच्या प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ती स्पर्धा झाली नाही, मात्र नेक्स्ट इयर नक्कीच एक वेगळा अजून दर्जा घेऊन ती स्पर्धा भेटीस येईल या टीमात शंकाच नाही आहे. कॅचची संधी होती, थांबवलं स्वतःला आणि फायनली बॉल अडवला गेला. कारण त्याला माहिती आहे कॅच पकडली किंवा बॉल अडवला दोन्ही एकच, मॅच आपल्याच बाजूने टर्न होणार आहे. कारण 5 बॉल 28 ची गरज होती. आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे, फक्त 2 रन 4-26 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच बंटी जोशी, तेजस, विवेक, सोल पटेल, निखिल, त्याचबरोबरीनं अरबाज शेखचा आणि गोरख वास्करचा संघ खेळ तो म्हणजेच RCC पेठ आणि त्यांना फाईट करेल केजू निल्सन, विराज मुंडे, मॅन इन गोल्डन फॉर्म, खाडी चषकाचे मालिकावीर करण बेडेकर, विराज खेळताना दिसतील. फुल टॉस बॉल होता, लॉफ्ट केला, लॉंग ऑफ, लॉफ्ट फिल्डर आहे विकास, घेतली आहे त्यांना कॅच आणि लागला धक्का.
नंबर 4 टीम जे हनुमान दातिवलीला. हार्ड लक बॉईज, प्रयत्न चांगले होते, सुरुवात मिळाली नाही तर मग दातिवली दबावाखाली. मग दातिवलीनं पहिल्या सत्रामध्ये नक्कीच लोखंडाचे चणे चावण्यास भाग पाडलं होतं. टीम वडवलीला येऊ दिल्या जात नव्हत्या. मग विकासनं चांगली बॅटिंग केली, कल्पेशनं चांगलं क्रिकेट खेळलं. कमलेशच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आला, रन्स चांगल्या बनल्या आणि ते टार्गेट मिळालं ते डिफेंड करण्यासाठी आता सज्ज झालाय विशाल पाटीलचा संघ वडवली, जो खेळतो या मैदानावरती दीपक दादा प्रतिष्ठान या नावानं. अजून एक चांगला बॉल, न्यू बॅट्समन मनोज रला आणि चेंडू निघून जातो डॉट. चलिए अरबाज शेख तैयार हैं अगला मैच के लिए कि जो मुंडे एक तरफ होंगे उनकी गेंदबाजी और दूसरी तरफ बंटी जोशी और निखिल सेल के जैसे सोहेल शेख जैसे खिलाड़ी होंगे सामने. देखिए बल्लेबाजी का निखिल सेल के जैसे, लेकिन गेंदबाजी में अरबाज से गौरव वास्कर लीजिए. और एक बड़ा अगला मैच के ऊपर सबका नजरे निगाह रहेगा. और ये मुकाबला में देखिए मैंने पहले ही बताया, देखिए थोड़ा सा मुकाबला यहाँ से एक तरफा होता हुआ. नक्कीच एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न केला, मात्र म्हटलं जातं ना, यू हार्ड वर्क गॉट अ सक्सेस, बिकॉज सक्सेस अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. आणि या मॅच मध्ये फाईट करताना दिसली आपल्याला टीम वडवली आणि टार्गेट जवळजवळ आता डिफेंड होत चाललंय. राऊंड विकेट, चेंज ऑफ द पेस, काहीतरी आता एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न विशाल पाटीलचा. आणि मॅच आता आपल्या खिशामध्ये घातली आहे टीम दीपक दादा प्रतिष्ठान. अभिनंदन कॅप्टन विशाल पाटील अँड टीम, अभिनंदन ऑल वडवली सपोर्टर्स, अभिनंदन महेंद्र म्हात्रे अँड हार्ड लक टीम जे हनुमान दातिवली, हार्ड लक विशाल मडवी. विशाल मडवीचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि विशाल दादाला इन्व्हाइट करतो. जसं हँडशेक कंप्लीट होईल विशाल मडवी आपल्याला यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आपण करणार या मंचकावरती. तुर्तास मी थांबतो. मॅच यानंतर जेव्हा सुरू होईल टीम आगासन आणि टीम पेटमध्ये, त्यावेळी आपण ऐकूया पहिल्या सत्रासाठी भागेश म्हात्रे यांचा आवाज. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कमलेश पाटील. बॅटिंग करताना 14 रन केल्या, 2 षटकं, 10 रन, एका फलंदाजाला बाद केलं कमलेश पाटील आणि